नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त असे चमचमीत मसालेदार चिकन. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम चमचमीत मसालेदार चिकन बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे अर्धा किलो चिकन. हे चिकन मी 2 वेळा स्वच्छ असे धुवून घेतले आहे. चिकन धुण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याने चिकन धुतल्यामुळे त्याचा जो स्मेल आहे तो नाहीसा होतो व चिकनही आपले स्वच्छ असे धुतले जाते. चिकन इथे धुवून तयार आहे. आता यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 2 चमचे मीठ ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट. इथे जो चमचा वापरला आहे याच चमच्याने मोजून प्रमाणामध्ये सर्व मसाले या चिकनमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. ॲड केलेले सर्व मसाले तसेच आले लसणाची पेस्ट या चिकनमध्ये व्यवस्थित असे चोळून घेत आहे. सर्व मसाले व आले लसणाची पेस्ट या चिकनमध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित अशी इथे मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यामुळे सर्व मसाले, आले लसणाची पेस्ट या चिकनमध्ये मुरली जाते. मसाले व्यवस्थित असे मुरले गेल्यामुळे हे चिकन शिजवल्यानंतर खाताना याची टेस्ट जी आहे ती खूप छान अशी लागते. तर इथे पाहू शकता सर्व मसाले, आले लसणाची पेस्ट चिकनमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. तर आता हे लगेचच चिकन आपण शिजवून घेणार आहोत. यासाठी इथे कढई गरम करण्यास ठेवली होती. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल गरम झाले की यामध्ये ॲड केला आहे 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. कांदा ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता कोथिंबीर व कांदा इथे 1 मिनिट छान असे तळून घेत आहे. कांदा व कोथिंबीर तळल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चिकन ॲड केल्यानंतर आता हे चिकन 3 ते 4 मिनिटे कांद्यामध्ये व कोथिंबीरीमध्ये परतवून घेत आहे. अशा प्रकारे कांद्यामध्ये व कोथिंबीरीमध्ये हे चिकन परतवून घेतल्यामुळे या चिकनचा जो स्मेल असतो म्हणजेच वास तो नाहीसा होतो. तसेच या कांद्याचा व कोथिंबीरीचा सुवास या चिकनमध्ये मिक्स होतो. चिकन इथे आपले परतत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त असे चमचमीत मसालेदार चिकन. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून मला जरूर कळवा. तर इथे पाहू शकता चिकन जे आहे ते आपले व्यवस्थित असे परतले गेले आहे. आता हे आपण शिजवून घेऊया. त्यासाठी कढईवरती 1 ताट झाकण ठेवून देत आहे. आता या ताटावरती ॲड करत आहे पाणी. अशा प्रकारे ताटावरती पाणी ॲड केल्यामुळे याच्या आतमध्ये एक वाफ तयार होते व या वाफेवरती आपले चिकन शिजले जाते. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे लो ठेवली आहे. लो गॅसच्या फ्लेमवरती चिकन आता आपले शिजले जात आहे. तोपर्यंत आता याचे वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी घेतले आहे 25 ग्रॅम सुके खोबरे, जे की मी तेलामध्ये भाजून घेतले आहे. तसेच देठासहित कोथिंबीर घेतली आहे. 1 टॉमॅटो घेतला आहे. टॉमॅटो जर नसेल वापरायचा तरीही चालेल, परंतु टॉमॅटोमुळे आपल्या चिकनची जी टेस्ट आहे ती चटकदार होते. तसेच 2 कांदे गॅसवरती भाजून घेतले आहे. आता या सर्व साहित्याचे वाटण मी तयार करून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वात प्रथम खोबरे जे आहेत ते वाटून घेतले आहे. खोबरे वाटून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे उरलेले सर्व साहित्य. या साहित्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून इथे मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटण तयार करून घेतले आहे. मस्त असे चमचमीत चटकदार मसालेदार चिकन बनवण्यासाठीचे जे वाटण आहे ते आपले इथे तयार करून घेतले आहे. आता आपण चिकन शिजले आहे का ते पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकन शिजवताना आपण यामध्ये थोडेही पाणी ॲड केलेले नव्हते, तरी या चिकनला स्वतःचे असे पाणी सुटले गेले आहे. तर आता या पाण्यामध्ये तसेच वाफेवरती हे चिकन जे आहे ते आपले 50% शिजले गेले आहे. तर आता हे चिकन व्यवस्थित असे एकदा इथे मी मिक्स करून घेत आहे. सर्व चिकन मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे आपण जे वाटण तयार करून घेतले आहे ते सर्व वाटण ॲड केल्यानंतर हे सर्व वाटण या चिकनमध्ये मिक्स करून घेत आहे. वाटण मिक्स करून घेतल्यानंतर आता हे वाटण आणखीन छान असे शिजावे यासाठी यामध्ये ॲड करत आहे अर्धा ग्लास गरम पाणी. तर पाणी इथे गरम ॲड करायचे आहे, थंड पाणी अजिबात ॲड करायचे नाही. थंड पाणी जर ॲड केले तर चिकनची टेस्ट जी आहे ती बिघडली जाते. तसेच चिकनही आपले एकदम रबरसारखे तयार होते, मऊसूत असे ते शिजले जात नाही. तर पाणी व्यवस्थित असे या वाटणामध्ये मिक्स करून घेत आहे. पाणी मिक्स करून घेतल्यानंतर आता हे वाटण आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी आता कढईवरती 1 ताट झाकण ठेवून देत आहे व यावरतीही पाणी मी ॲड करून घेतले आहे.
तर इथे तुम्ही एकूण 10 मिनिटांनंतर पाहू शकता वाटण आपले छान असे शिजले गेले आहे. याला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे. याचा कलर किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता. आता हे सर्व व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. गॅसच्या लो फ्लेमवरती ही पूर्ण प्रोसेस केलेली आहे. आता हे वाटण व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर जर तुम्हाला इथे जर सुक्के चिकन बनवायचे असेल तर तुम्ही हे अशाच प्रकारे खाऊ शकता. परंतु आता या चिकनला मला रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी यामध्ये ॲड केले आहे 1.5 ग्लास गरम पाणी. पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. ॲड केलेली कोथिंबीर तसेच पाणी या चिकनमध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. तर मीठ इथे मी ॲड केलेले नाही, कारण आपण मीठ सुरुवातीला ॲड केलेले आहे. ते मीठ इथे परफेक्ट असे मॅच झालेले आहे, त्यामुळे इथे मीठ ॲड केलेले नाही आहे. पाणी व कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता याला मी एक उकळी काढून घेणार आहे. त्यासाठी ताट झाकून ठेवले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे लो ठेवली आहे. तर पाहू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त अशी याला एक उकळी आलेली आहे. तर इथे आपले मस्त असे चमचमीत मसालेदार चिकन जे आहे ते खाण्यासाठी तयार झाले आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता या चिकनचे टेक्स्चरही किती छान असे मसालेदार एकसारखे दिसत आहे. कलरही याचा खूप छान असा दिसत आहे. तेलही याचे खूप छान असे रिलीज झाले आहे. तर आता हे चिकन व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनही अगदी आपले परफेक्ट असे छान शिजले गेले आहे. तर हे चिकन शिजवण्याची जी प्रोसेस आहे ती चिकन परतवून घेतल्यानंतर पूर्णपणे गॅसच्या लो फ्लेमवरती केलेली आहे. तर इथे आपले चिकन ही परफेक्ट असे शिजले गेले आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ती आता इथे मी बंद करून घेत आहे. मस्त असे चमचमीत मसालेदार चिकन आपले इथे खाण्यासाठी तयार झाले आहे. पाहू शकता हे चिकन जे आहे ते तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. गॅसची फ्लेम बंद करून घेतल्यानंतर आता यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर फ्रेंड्स हे चिकन बनवण्यासाठी जास्तीचा असा वेळ लागत नाही. अगदी अर्ध्या तासामध्ये हे चिकन पटकन असे तयार होते. तर आता हे तयार केलेले चिकन आपण सर्व करून घेऊया. तर आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे चमचमीत मसालेदार चिकन जे आहे ते आपल्या इथे खाण्यासाठी तयार आहे. पाहू शकता किती छान असे दिसत आहे. तर हे चिकन जे आहे ते अगदी झटकीपट होते. याला जास्तीचा असा काही वेळ लागला जात नाही. चिकन म्हटले की घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी एक रेसिपी आहे. चिकनच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी आहेत, तर त्यातीलच आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुम्हाला इथे मी दाखवली आहे. तर फ्रेंड्स रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून मला जरूर कळवा. पाहू शकता इथे मस्त असं मसालेदार चमचमीत चिकन खाण्यासाठी तयार आहे. हे चिकन तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. इथे पाहू शकता चिकन ही आपले किती मऊसूत असे शिजले गेले आहे. सांगितलेल्या पद्धतीनुसार जर हे तुम्ही चिकन बनवले तर तुमचेही चिकन मस्त अशाच प्रकारे मऊसूत शिजले जाईल व मसालेदार तयार होईल. तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून मला जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी.